खूप सारे पॅनकेक्स खाल्ले तिने आणि 2-4 किलो मक्खन व्हाईट. अरेंज मॅरेजच केलं आपण, करायला पाहिजे होतं ना डेट. नाही काय प्रार्थनाच्या वॉर्डरोब मध्ये सगळ्यात जास्त कोणत्या रंगाचे कपडे आहेत? अशी नको अशी नको घाबरव नको. ब्लॅक. त्याला माहितीये म्हणून तो एवढा हसत हसत बोललाय. पहिला प्रश्न चुकला नाही. ब्लॅक नाही. विच कलर? इट यूज टू बी पिंक और यू नो पीच अँड ऑल, बट ह्याला आवडत नाही तेव्हापासून मी तो टाळते. ब्लू कलर्स नाव आस्क मी वाय ब्लॅक. बिकॉज तिचं वॉर्डरोब इज सो मेसी की असे सगळे कपडे असतात ते उघडल्यावर फक्त ब्लॅक दिसतं. मग माझी फिल्म हे काय आहे? मला लिपस्टिक नाही आवडली. मितवा. सगळ्यात जास्त कोणाची नक्कल करायला तुला आवडत? असं एक पर्टिक्युलर पर्सन आहे. मी म्हटलं तसं नाही. रणवीर सिंग नाही. रणवीर सिंगची नक्कल करणं जवळजवळ अशक्य आहे, कारण ती एनर्जी आणि तो मॅडनेस मुळात ऍक्टिंग करून टाकू. रिसेंटली मी माझ्या कझिन्स बरोबर बसले होते आणि आम्ही काहीतरी डिस्कस करत होतो आणि मला हे नाही करायचंय पण मला हेच आत्ता आठवतंय. अश्विनीताईंचा एक अश्विनी काळसेकरांचा सिम्बामधला एक सीन आहे ज्याच्यात त्या कोर्टात असताना जज करत असताना आय थिंक अशोक समर्थ काहीतरी म्हणतात आणि त्या पटकन म्हणतात की आप मुझे मत सिखाओ क्या मुझे क्या करना चाहिए. तर तेव्हा असं चेष्टा करता करता मी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. पण नको नाही, इथे नको करूया आपण. अश्विनीताई खूप चांगल्या आहेत, त्यांना मी खूप आवडते, त्यांचं माझ्याबद्दलचं मत बदलेल. त्या सीनचा बॅकड्रॉप आय एम गेसिंग माहिती असेल की अशोक समर्थ त्यांना ही इज ट्राइंग टू स्टॉप हर फ्रॉम एक्सटेंडिंग द डेट. तर अश्विनीताई पटकन म्हणतात, 1 मिनट, आप मुझे मत समझाइए मुझे क्या करना चाहिए, मैं जानती हूँ मुझे क्या करना चाहिए. आई एम सॉरी शिट. मी माझ्या टीचरच्या प्रेमात पडली. सॅड. मला वाटलं तू हो म्हणशील. अगं पण मी कायम आय फील रिअली बॅड की मला एकतर शाळेत कोणी मेल प्रोफेसर्स फारसे नव्हते आणि कॉलेजमध्येही फारसे कोणी मेल प्रोफेसर्स नव्हते, त्यामुळे प्रेमात पडायला स्कोपच नाही मिळाला. डिरेक्टर कसे असतात? सेटवरचं वेलकम आमचे डीओपी सर करायचं. ओके. पहिला एपिसोड तुमच्या शूटिंग पासून काय मला वाटतं ते आरती चांगलं सांगेल. आरती किंवा सायली रोज आम्ही गेलो की हाय सर गुड मॉर्निंग व्हॉट्सअप मदर या शब्दात ते आमचं वेलकम करायचं. आणि त्याच्यावर आम्ही काय बोलणार म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही असं की ओके असे होतो आम्ही. आणि मला ते फोकसला उभं राहायला सांगायचे. अरे WTF. तिच्यात मनात खराच अर्थ आहे वेअर टू हेल्प कर नाही फाउंड. काय अर्थ काय याचा? वेअर टू फाउंड नाही. होम टू ओरिजिनल काय मला सांगा मी म्हणते होम टू ओरिजिनल वर्ड. तुमच्या दोघांना एकमेकांबद्दलची कोणती गोष्ट खूप जास्त आवडते? हिला माझ्याबद्दल असेल सांगायचं तर संध्याकाळ होईल. चांगलं काहीतरी सांगायचं. 1 मिनिटात संपेल? नाही 10-12 मिनिटं. खरं तर अगं तुम्ही साखरपुडा केलाय. फसले मी, आता काय करू? आता हे फ्लॅश होणार. साखरपुडा करून फसले मी. पाहायला विसरू नका. तर जी गोष्ट सगळ्यात जास्त आवडत नाही ती अशी आहे की एक विनोद आहे जो आमच्या या रिलेशनशिपला सगळ्यात जास्त काय म्हणू खरा ठरतो.
तर तो विनोदात ऐक. इंग्रजीत आहे तो. हा जो खरा आहे. तर ऐक, थांब ना. तर तो ऐक की आय मेड अ मिस्टेक, आय रिअलाइज्ड माय मिस्टेक, आय अपोलोजाइज्ड. शी मेड अ मिस्टेक, आय टोल्ड हर इट वॉज हर मिस्टेक, आय रिअलाइज्ड माय मिस्टेक, आय अपोलोजाइज्ड. असं आहे ते की आपण सांगायचं नाही की तुमची चूक आहे, आणि जेव्हा आपण सांगू तुमची चूक आहे तेव्हा तुम्ही ठार आहात. नाही सांगायचं असं काही नाहीये. तो खरंच चुकतो. फक्त तर ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. मला विचारलेला प्रश्न, तर ही एक गोष्ट मला अजिबात आवडत नाही. आणि मला ही एक गोष्ट अजिबात आवडत नाही की एक्सेप्टच नाही करायचं की स्वतःची चूक आहे. आणि मग एक मिनिट, नाही, आधी वाईटच सांगणार मी सगळं. हा, नाही असं काही नाही, मला वाईट सांगायचं. कारण लोकांना खूप असं वाटतं की हा खूप चांगला आहे, वाव यार, असा बॉयफ्रेंड पाहिजे, असा नवरा ते पाहिजे. तर आहेच. चूक आहे, सगळं चूक आहे. हे बघ, दुसरी लाईन पण दिली नाही. आय माय कमिन. अरे वा, तो हे रंग दो लाल. काय म्हणता दर्शना भाई? तुम्ही इथे आल्याबद्दल थँक्यू सो खूप मच. स्वागत थँक्यू सो तुमचं. मच. प्लीज हॅव अ हे सीट. हेमले इंगल, आपलं हेमल इंगले. नमस्कार. हेमल पदर विसरलाय वाटतं तुम्ही. येस, तुम्ही या, बसा. कसे आहात? छान असालच. काय इतके संस्कारी वागताय तुम्ही? आम्ही राजश्रीच ऑफिस मध्ये आहोत ना. मध्ये ये आम्हाला ते तो vibe सच है के feel होते. भगवान है. आय लव्ह यू सिमरन. मी सिमरन बोललोय. तर तुम्ही यू कॅन यूज दॅट Safe अगेन्स्ट मी. उत्तर द्यायला नाही. आय लव्ह यू सिमरन. दैट इज माय एक्सटेंट ऑफ शाहरुख खान. अपना दिल भारी, अपना प्यार भारी, शमायला आपलं समजच लय भारी. असा कुठला गाव नाही तिथल्या पोरीने आपलं नाव ऐकलं नाही. वाव, कमाल. राजश्री मराठी सेटवर आली. मुव्हिंग आउटची कास्ट बघितला नसेल सीझन तर बघून टाका फास्ट. फर्स्ट एपिसोड पासून एपिसोड नंबर 10 आहे लास्ट. एव्हरी ट्यूजडे 12 PM ऑन रिबब कट्टा. एकदम झकास, एकदम झकास, एकदम झकास. साइनिंग आउट, गली गर्ल, साइनिंग आउट, गली गर्ल. तूने पूछा क्या पसंद है? एग्जैक्टली वही तो बोला मैंने. एक खराब पॉइंट बताया, बाकी सब पसंद है. और कोई बुराई की मैंने? तो मेंशन वन पॉइंट दैट यू लाइक. वो बोली थी ना अच्छा बोलने का. बाहर क्या ब्रीफिंग देके बुलाया मैंने तेरे को अंदर. ओके, तरी बघितलं सुद्धा. हा, तुला ऍक्टिंग करायची, तू ओळखणार आहेस तो शब्द. पहिल्यांदाच त्याची विकेट उडाली. अरे रे रे. अरे तू सबमत पड पहिले. एक तो करके एक ही देख रहा हूँ ना मैं. हा, इधर रख दो जो पड़ा काय वो. फिल्म वगैरे असं काही आहे का? कोई फिल्म नहीं है, इट्स वर्ड. फिल्म होते तो क्या बता सकते ना अपन. अभी वर्ड से 2 शब्द. ओके, पहला शब्द. पहिला शब्द. मैं पहले 1 2. मैं पहले कैसा था? बाल बड़े. अरे आई एम गेसिंग. हाँ, अच्छा अच्छा. ऐसे कुछ ऐसे हिंट दे सकते, बोल के नहीं दे सकते? नहीं. प्रयास कर देना पूरा का पूरा. मैं छोटा नहीं, बटला. मैं भी नहीं. कपल, छोटे. हम दोनों छोटे थे तब क्या थे? बच्चे थे. बचपन और समथिंग रिलेटेड टू दैट. चलो. अजनबी. चलो 10 सेकंड्स. आई लूज. तो शब्द असा होता. संस्कारी बेटियां. तो मैं बेटी बोलना चाहता था. बेटी करते कम से कम संस्कारी का करते हैं कुछ बाद में. अरे तो तू पोनी दिखाता. पोनी तो मैंने बाल का किया. मैंने कहा तुझे कुछ समझ में नहीं आ रहा है इसको. तू मैं क्यों कर रहा था तू?
गॉसिप सगळ्यात जास्त कोण करतो दोघींमध्ये आणि तुमचा गॉसिपचा हॉट टॉपिक कुठला असतो? बघ ती काय म्हणते, ती तुझ्याकडे इशारा करते. नाही, आय थिंक दोघी इक्वली करतो, कारण आमच्याकडे आम्ही डिसाईड करून ठेवलेलं असतं की तू आज 2 बोलणार तर मी पण आणि तिला ना एक म्हणजे तिचं टॅलेंट हे की तिला करेक्ट गोष्टी सापडतात त्याच्यावर आणि कन्व्हर्सेशन्स होतात लांब लांब. पण आमच्या दोघींचे जवळपास तेच मुद्दे असतात की हे जे आहे ते काय असेल. म्हणजे कॅप्शन्स ना बेसिकली सोशल मीडियावर लोकांचे कॅप्शन, त्यांचे पोस्ट, व्हिडिओज. ओके, मला कळलं आता त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही. त्यामुळे म्हणजे सॉरी, आता एक मिनिट, वियर्ड फोटोज व्हिडिओज आमचेही असू शकतात आणि त्या समोरच्याला वाटू शकतात हे का असं केलं, काय घातलंय, हे का घातलं असेल. बट वी बॉन्ड ओव्हर द सेम थिंग्स आणि आमचा सेम मुद्दा असतो, हे सॉरी हे का, कशाबद्दल, असं आहे ते. सो गॉसिप करायचा आवडता मुद्दा कुठला आहे दोघींचा? काही कुठला कलाकार, ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस, काय 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 बेसिक पोस्ट लोकांच्या ऑन सोशल मीडिया. हा, त्यांच्याबद्दल यू वॉन्ट द नेम्स? नो नॉट नेम्स. म्हणजे केलंय का गॉसिप एखाद्या ऍक्टर ऍक्ट्रेस बद्दल? एखादा नमस्कार, मी पॉला अर्थात मिस मॅनर्स. राजश्री मराठीचा कॉफी आणि बरंच काही सीझन 2 फिनालेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही डेट करताय, तुमचं लग्न झालंय, रिलेशन मध्ये आहात, नेमकं काय आहे? रिलेशनशिप स्टेटस. व्हॉट इज इट कॉल्ड? जीवनसाथी. एवढं लांब नाही विचारलं. आम्ही जीवनसाथी आहोत. हो, म्हणजे हे जीवनसाथी आहेत. ऐका हे जीवनसाथी आहेत. नाव कंटिन्यू. म्हणजे आम्ही कुठलेही टॅग स्वतःला लावत नाही. डेट करतोय का, आम्ही प्रेमात आहोत का, आमचं लग्न झालंय का काय, पण आम्ही लाईफ पार्टनर्स आहोत. आम्ही सगळं एकत्र करतो. आम्ही एका घरात राहतो. आमच्याकडे एक मांजर आहे. आमच्याकडे 3 चॅनल आहेत. आता ह्यांनी सुरुवात केलेली चांगलं उत्तर द्यायला, आता सेफ उत्तर द्यायला लागले. नाही, मी खरं सांगायचं झालं तर बेसिकली आम्ही असं ठरवलंय की त्याला टॅग द्यायचा नाही कुठला, आणि आम्ही सगळं शेअर करतो. म्हणजे खरी इंडिपेंडंट जीवनसाथी काय मैत्रीण मला मिळाली ती, आम्ही सगळं कधीही आम्ही बिल कोणी एक भरत नाही, आम्ही भाडं कोणी एक भरत नाही, सगळं अर्ध आम्ही शेअर करतो.